श्री स्वामी समर्थ. 26 फेब्रुवारी पासून पैसाच पैसा. या काही राशी होतील श्रीमंत. तिजोरीत वाढेल सोनं अन चांदी. तर करिअर धरे सुसाट वेग. वैदिक ज्योतिषात बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार असे म्हटले जाते. बुध ग्रह बुद्धी, विचारशक्ती, संवाद, व्यवसाय, गणित, चातुर्य आणि मैत्रीचा कारक मानला जातो. बुधाच्या चालण्यात होणारे बदल या सगळ्या गोष्टींवर परिणाम करतात. 26 फेब्रुवारी 2026 पासून बुध वक्री होणार आहे, म्हणजे तो उलट दिशेने चालेल. 21 मार्च 2026 रोजी बुध पुन्हा मार्गी होईल. वक्री बुधाचा काही राशींवर होणारा शुभ परिणाम पाहूयात. सुमारे 23 दिवस बुध वक्री राहणार आहे आणि हा काळ काही राशींसाठी खूप शुभ असेल. या लोकांना बोलण्यामुळे फायदा होईल, करिअरमध्ये प्रगती होईल आणि गुंतवणुकीतून लाभ मिळेल. जाणून घेऊयात बुधाच्या वक्री चालीमुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे वृषभ रास. बुध वक्री झाल्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक फायदा या काळामध्ये होताना दिसणार आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. त्यासोबतच व्यवसाय करणाऱ्यांना चांगले करार देखील मिळतील, त्यामुळे त्यांना त्यांच्या व्यवसायात फायदा होईल. गुंतवणुकीतून चांगला परतावा देखील मिळेल. तसेच बोलण्यामुळे कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये भक्कम प्रगती होईल. पदोन्नती मिळण्याची देखील शक्यता आहे. तसेच मालमत्तेशी संबंधित कामे या काळामध्ये नक्कीच यशस्वी होतील. त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला धनलाभ होण्याचे योग देखील बनत आहे. त्यामुळे धनलाभ होऊन तुम्ही बचत करण्यात देखील यशस्वी व्हाल. त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होणार आहे. त्यासोबतच हा काळ विद्यार्थ्यांसाठी देखील अतिशय उपयुक्त राहणार आहे. त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये यश मिळताना दिसणार आहे. त्यासोबतच परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर ते स्वप्न सुद्धा तुमचे या काळामध्ये पूर्ण होणार आहे. त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे मिथुन रास. मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे आणि बुधाची वक्री चाल या लोकांना खूपच फायदा देऊन जाणार आहे. अडकलेली कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये प्रगती होईल. व्यवसायात लाभ मिळेल. जुनी गुंतवणूक चांगला परतावा देखील देईल. त्यासोबतच तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव देखील या काळामध्ये वाढणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असलेला पाहायला मिळू शकतो. तसेच या काळात तुम्हाला एखादा लांबचा किंवा जवळचा प्रवास देखील करावा लागू शकतो, परंतु हा प्रवास तुमच्यासाठी फायदेमंद राहणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होणार आहे. तसेच हा काळ तुमच्यासाठी भावनिक आणि आर्थिक दोन्ही दृष्टिकोनातून उत्तम राहणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये हवे तसे यश त्यांना प्राप्त होणार आहे. त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे तुळ रास. बुध वक्री झाल्यामुळे तुळ राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम या काळामध्ये मिळताना दिसणार आहेत. तुम्ही तुमचे काम नव्या दृष्टीने पाहाल. तसेच जबाबदाऱ्या देखील वाढतील. व्यवसायात जुन्या ओळखींचा फायदा देखील तुम्हाला या काळामध्ये नक्कीच होणार आहे. मुलाखती आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. तुम्ही आत्मविश्वासाने निर्णय घ्याल आणि ते योग्य देखील ठरतील. तुळ राशीवाले हा काळ तुमच्यासाठी खूपच फायदेमंद राहणार आहे, कारण या काळामध्ये तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहणार आहे. त्यासोबतच या काळात तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. त्यासोबतच मानसिक त्रासातून या काळात तुमची सुटका होणार आहे. त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे धनुरास. बुध वक्री झाल्यामुळे धनुराशीच्या लोकांना या काळामध्ये फायदाच फायदा झालेला पाहायला मिळणार आहे. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये विशेष करून प्रगती झालेली पाहायला मिळेल. त्यासोबतच या काळामध्ये तुमच्या मनासारखी एखादी इच्छाप्राप्ती देखील तुम्हाला होणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये यश मिळणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये अधिक ग्रो कराल. त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण देखील असणार आहे. या काळात वैवाहिक जीवन अधिक सुखमय राहणार आहे. त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे मेष रास. बुध वक्री झाल्यामुळे मेष राशीच्या लोकांना अधिक फायदा होताना दिसणार आहे.
कारण या काळामध्ये मेष राशीच्या लोकांना त्यांच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते, त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. त्यासोबतच ज्या लोकांचे लग्न ठरत नाहीये त्यांच्यासाठी लग्नाचे योग्य प्रस्ताव देखील येऊ शकतात आणि त्यांचे लग्न देखील ठरू शकते. त्यासोबतच बुध वक्री झाल्यामुळे तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये खास करून प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे. तुमचा बिझनेस देश विदेशामध्ये पसरू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना देखील या काळामध्ये अधिक मुनाफा प्राप्त होऊ शकतो. त्यासोबतच या काळामध्ये तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एखाद्या सहलीला देखील जाऊ शकता, त्यामुळे तुमचे मन देखील प्रसन्न राहील. त्यासोबतच या काळामध्ये तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. त्यासोबतच हा काळ तुमच्यासाठी भावनिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून उत्तम राहणार आहे. त्यासोबतच नोकरी करणाऱ्या लोकांना या काळामध्ये पदोन्नतीचे योग देखील बनत आहे. तसेच या काळामध्ये बेरोजगार व्यक्तींना रोजगार देखील प्राप्त होणार आहे. त्यानंतर आहे कन्या रास. बुध वक्री झाल्यामुळे कन्या राशीच्या लोकांना देखील अधिक फायदा होऊ शकतो. कन्या राशीच्या लोकांना या काळामध्ये त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. त्यासोबतच हा काळ कन्या राशीच्या लोकांसाठी अधिक बेहतरीन राहणार आहे, कारण या काळामध्ये तुम्हाला आनंदच आनंद प्राप्त होणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये नोकरी करणाऱ्या लोकांना वेतनवृद्धी होऊ शकते, त्यामुळे तुमचा पगार वाढू शकतो आणि तुमच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण देखील राहू शकते. त्यासोबतच हा येणारा काळ तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे, त्यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना बुध वक्री झाल्यामुळे 26 फेब्रुवारी पासून मिळणार आहे लाभच लाभ. त्यांच्या जीवनात घडणार आहेत सकारात्मक गोष्टी. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.